ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये परत एक वार सर्वांना सलाम. परमेश्वर खरोखर खूप कृपाळू आहे आणि आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये परमेश्वरानं खूप सारी अद्भुत कृत्य केलेली आहेत आणि त्याच्या गौरवासाठी परमेश्वर आपल्या सर्वांना नवीन वेगवेगळे मार्ग शोधून देतो, ज्याच्यामधून आपण प्रत्येकाने परत एक वार आपलं सर्वांचं लक्ष त्याच्यावर केंद्रित करावं. परमेश्वरावर लक्ष केंद्रित करणे ही जी मालिका आपण घेत आहोत, या मालिकेतला हा तिसरा संदेश आहे. या तिसऱ्या संदेशाचं शीर्षक आहे विचलित न होणे. आज आपण मत्तय याचा 14वा अध्याय आणि 22 ते 23 ही वचनं या ठिकाणी वाचणार आहोत. 22 ते 33 वचनं. या वचनांमधून आपण परत एक वार शिकून घेणार आहोत की आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपलं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी समोर येतील, परंतु तरी देखील जर आपल्या समोर ध्येय पक्का असेल तर आपण त्याच्यापासून दूर होऊ नये. आज आपण आपल्या सर्वांच्या परिचयाचा एक छोटासा भाग शास्त्रामधून पाहणार आहोत. आपण मत्तय याचा 14वा अध्याय 22 पासून 33 या वचनापर्यंत जाणार आहोत. 22 वचन म्हणत आहे की नंतर मी लोकसमुदायांना निरोप देतो आहे, तोपर्यंत तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा, असे म्हणून येशूने शिष्यांना लगेच पाठवून दिले. हे वचन आपल्याला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस सेवा करीत होता, ठिकठिकाणी त्यानं वचन सांगितलेलं आहे. देवाचं वचन अनेक लोकांपर्यंत पोहोचवलं, अद्भुत कार्य केलं आणि ज्यावेळेस एका ठिकाणामध्ये देवाचं कार्य पूर्ण झालेलं आहे, आता त्या ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जायचं आहे आणि हा प्रवास करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे त्याच्या सर्व शिष्यांना की तुम्ही पुढे जा, मी नंतर येत आहे. आणि मग या सर्वांना त्यानं पुढे पाठवलं आणि मग 23 वचन म्हणतं की लोकसमुदायांना निरोप दिल्यानंतर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकांतात गेला व रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. हे वचन आपल्याला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त कोणतंही कार्य करण्या अगोदर सर्वप्रथम प्रार्थना करीत होता. प्रभू येशू ख्रिस्ताला जे काही सामर्थ्य मिळत होतं, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे जे काही महान कार्य घडत होते, ते सर्व या प्रार्थनेद्वारे होते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सातत्यानं अशी वेळ शोधत होता ज्या वेळेमध्ये त्याला जाऊन प्रार्थना करता यावी. कुठेही त्याला जायचं असेल तर सर्वप्रथम तो प्रार्थना करून जात आहे. कोणतंही कार्य करायचं असेल करण्या अगोदर तो प्रार्थना करत आहे, परमेश्वराशी बोलत आहे, परमेश्वराला सांगत आहे आणि परमेश्वराकडून देखील त्याचा संदेश तो घेत आहे. प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावर गेला, एकांतामध्ये गेला आणि तिथं जाऊन तो प्रार्थना करत आहे. हे वचन आपल्याला हे सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताला किती आवड होती की मी जाऊन माझ्या पित्याशी बोलावं. आज आपल्या जीवनामध्ये अशी आवड आहे का की आपण वेळ शोधतो की आपण जावं, गुडघ्यावर यावं आणि प्रार्थना करावी. हे वचन आपल्याला हे देखील सांगतं की आपण फक्त लिमिटेड असू नये की सकाळीच फक्त गुडघ्यावर यायचं आहे, फक्त रात्रीच आपल्याला गुडघ्यावर येऊन प्रार्थना करायची आहे. फक्त या 2 वेळेसाठी आपण लिमिटेड असू नये. जिथं आपल्याला संधी मिळेल, जिथं आपल्याला जाता येईल, आपण सातत्यानं संधी शोधाव्यात, संधी निर्माण कराव्यात की तिथं जाऊन मी गुडघ्यावर देवाशी प्रार्थना करेन, कारण त्याच्यातून आपल्याला सामर्थ्य मिळतं. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काहीतरी महत्वाचं अद्भुत कार्य करणार होता, म्हणून तो डोंगरावर एकांतात गेलेला आहे. 24 वचन म्हणतं की इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी प्रभू येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तांनी सर्व शिष्यांना पाठवलेलं होतं, त्यांना पलीकडे जायचं आहे, समुद्राच्या पलीकडे जायचं आहे, त्याचे बाकीचे सर्व शिष्य त्या तारवामध्ये बसलेले आहेत, त्या नावेमध्ये बसलेले आहेत आणि ते सर्वजण जात आहेत. रात्र झालेली आहे आणि रात्रीच्या वेळेमध्ये समुद्र खवळला आहे, तिथं वादळ देखील आहे. अर्थात समुद्र ज्यावेळेस खवळतो त्यावेळेस तिथं आपला त्याच्यावर काहीही ताबा असू शकत नाही, काहीही नियंत्रण राहू शकत नाही. समजा एखाद्या वेळेस जर तुम्ही बाईकवरून चाललेला असाल, अचानक वादळ आलं तर कदाचित तुम्ही बाईक थांबवू शकता, उतरू शकता आणि आडोशाला तुम्ही थांबू शकत आहात. परंतु ज्यावेळेस समुद्रातून जाताना
वादळ येईल त्यावेळेस तुम्ही काहीही करू शकणार नाही. आपल्याला त्याच नावेमध्ये राहावं लागेल आणि जशी ती नाव, जशी ते तारू आपल्याला पुढे नेईल किंवा ज्या पद्धतीनं ते हेलकावे खाईल त्या पद्धतीनं आपल्याला देखील हेलकावे खावे लागणार आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जिथं नियंत्रण हातापलीकडचं आहे, त्या परिस्थितीमध्ये सर्वजण चिंताग्रस्त आहेत, सर्वजण हैराण आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये भीती आहे, की आता काय होणार? असा प्रसंग आपल्या देखील जीवनामध्ये येतो. ज्या वेळेमध्ये सर्व परिस्थिती आपल्या हाताबाहेरची असते, नियंत्रणापलीकडची असते. आपण काहीही करू शकत नाही. आपलं मन चालत नाही, आपलं डोकं चालत नाही, आपल्या मनामध्ये विचार येत नाहीत. कोणता निर्णय घ्यावा, काय करावं काही समजत नाही. कारण ती परिस्थिती, ती वेळ आपल्या हातापलीकडची असते. आणि अशा परिस्थितीमध्ये असताना, सर्व लोक हैराण असताना, सर्व शिष्य चिंतेमध्ये असताना, जे वचन आपण वाचलं ते वचन म्हणत आहे 25 की तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी प्रभू येशू ख्रिस्त समुद्रावरून त्यांच्या समोर चालत येत आहे. आज आपल्याला तर ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्त चालत आले, परंतु ज्यावेळेस हे सर्व लोक हैराण आहेत, समुद्रामध्ये आहेत आणि हे नाव हेलकावे खात आहे, अर्थातच त्यांची चिंता अधिक वाढेल. त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये अधिक भीती उत्पन्न होईल, कारण समुद्रावरून जर कोणी चालत येत आहे तर तो मनुष्य कसा काय असू शकेल? कारण या अगोदर अशी काही गोष्ट त्यांनी पाहिलेली नाही. आणि म्हणून पुढचं वचन म्हणतं, शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. सगळेजण घाबरले आणि सगळेजण म्हणाले की हा भूत आहे. सगळेजण भिवून ओरडू लागले, स्वतःचा बचाव करण्यासाठी ओरडत असतील. अर्थात त्या समुद्रामध्ये ऐकणारा कोणी नाहीये. परमेश्वराला हाक मारत असतील की भूत समोरून येत आहे, आमचा बचाव व्हावा. सगळेजण घाबरून गेलेले आहेत, कारण असा अनुभव त्यांना अगोदर कधी आलेला नाही. कोणालाही समुद्रावरून चालताना त्यांनी पाहिलेलं नाही. आणि वचन आपल्याला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त समुद्रावरून, पाण्यावरून चालत येत आहे. पुढचं वचन, परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. शास्त्रामध्ये सर्वात जास्त वेळेमध्ये आपल्यासाठी जर वचन कोणतं वापरण्यात आलेलं आहे, ते वचन अशा रीतीने येतं की तुम्ही भिवू नका, घाबरू नका, हे जाणा की मी परमेश्वर आहे. आणि हेच वचन प्रभू येशू ख्रिस्त देखील वापरत आहे आणि तो म्हणत आहे की धीर धरा, मी आहे, भिवू नका. आपल्या जीवनातल्या कोणत्याही परिस्थितीमध्ये हे वचन आपल्याला आठवावं, जिथं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, धीर धरा, मी आहे, भिवू नका. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना सांगत आहे की जर तुम्ही कोणत्याही चिंतेमध्ये हैराण झालेला असाल, कोणत्या परिस्थितीमध्ये अडकलेला असाल, खूप चिंतित असाल, तर ख्रिस्त आपल्याला म्हणत आहे की तुम्ही भिवू नका, तुम्ही धीर धरा, मी आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त दररोज, प्रत्येक वेळेमध्ये, प्रत्येक क्षणी आपल्या सर्वांसाठी हे वचन वापरतो. प्रत्येक क्षणी आपल्या जवळ तो येऊ इच्छितो आणि आपल्याला आपली सांत्वना, आपल्याला धैर्य देण्याचं कार्य प्रभू येशू ख्रिस्त करत आहे. ज्या वेळेस या सर्व लोकांच्या मनामध्ये भीती उत्पन्न होती की आता काय करायचं, प्रत्येक जण नक्कीच घाबरलेले आहे, त्यावेळेस ख्रिस्त त्यांची सांत्वना करत आहे, त्यांना धीर देत आहे आणि तो म्हणत आहे की तुम्ही भिवू नका. आज हेच वचन आपल्या सर्वांसाठी देखील आहे की आपल्या जीवनातल्या कोणत्याही परिस्थितीसाठी आपण भिवू नये, कोणत्याही अडचणीसाठी आपण घाबरू नये. समोर कोणतीही गोष्ट असेल, परंतु तरी देखील धैर्यानं ख्रिस्ती लोकांना पाचारण करण्यात आलेलं आहे. आणि शास्त्र आपल्याला सांगतं की परमेश्वरानं आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही. तो आत्मा प्रीतीचा आहे, तो आत्मा सामर्थ्याचा आहे आणि हा आत्मा देवापासून प्राप्त होतो. आपल्या जीवनामधल्या अनेक साऱ्या अशा परिस्थिती असतील ज्या परिस्थितीवर तुम्ही मात करू शकत नाही. अनेक अशा गोष्टी असतील ज्या वेळेमध्ये तुम्ही खूप घाबरत असाल. वेगवेगळ्या पद्धतीची भीती आपल्या मनामध्ये असेल, परंतु त्या वेळेमध्ये परमेश्वर आपल्याला म्हणत आहे की तुम्ही जे कोणी देवावर विश्वास ठेवणारे आहेत ते भिणारे नसावेत. परमेश्वरा व्यतिरिक्त कोणाचीही भीती आपल्या मनामध्ये असू नये. नक्कीच जे मोठे आहेत, आपले आई वडीलधारी आहेत, सर्वांचा आपण आदर करावा. आदरयुक्त भीती ही नक्कीच असावी, परंतु कोणत्याही गोष्टीला आपण घाबरू नये, कचरू नये.
आपण सर्व गोष्टींना सामोरे गेलं पाहिजे. त्यावेळेस ख्रिस्त आपल्याला अधिक सामर्थ्य देत आहे, बळ देत आहे आणि म्हणत आहे की तुम्ही धीर धरा, तुम्ही भिवू नका, मी आहे. आज जर तुम्ही कोणत्या गोष्टीला घाबरत असाल, तुमच्या मनामध्ये जी कुठली भीती आहे, ख्रिस्त जाणत आहे. ख्रिस्ताला माहित आहे की तुम्ही कोणत्या गोष्टींना भीत आहात. ख्रिस्त तुमची सर्व भीती आज दूर करत आहे. हे वचन पुढे गेल्यानंतर असं म्हणत आहे की तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. पेत्राबद्दल आपण अनेक साऱ्या गोष्टी शिकतो, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की पेत्र विचार करण्या अगोदर शब्द बोलतो. कदाचित पेत्रानं हा विश्वास धरलेला आहे की जर प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावर चालू शकतो तर मी देखील चालू शकेन. प्रभू येशू ख्रिस्त जे महान कृत्य करत आहे तर मी देखील कदाचित करू शकेन, आणि कोणत्याही वेळेनुसार असू दे, कोणत्याही गोष्टीद्वारे असू दे, परंतु त्याच्या मनामध्ये ही गोष्ट आली की प्रभू, जर तुम्ही असाल तर मला आपणास येण्यासाठी सांगा, आपल्या जवळ येण्यासाठी सांगा. जर प्रभू येशू ख्रिस्त तुम्ही तिथं आहात तर मी तुमच्यापर्यंत येत आहे. मग ते समुद्र असेल, डोंगर असेल, अग्नी असेल किंवा काहीही असेल, जिथं येशू ख्रिस्त असेल तिथं जाण्याची आपली तयारी असावी. जिथं येशू ख्रिस्त आपल्याला प्राप्त होईल तिथपर्यंत आपण आपलं पाऊल उचलण्यासाठी आपली तयारी असावी. आज हे वचन आपल्याला प्रेरित करत आहे की आज आपलं मन ख्रिस्तासाठी तेवढं उतावळं होतं का, की मला जर आज इथं ख्रिस्त मिळत आहे तर मी त्याच्या पाठीमागं जावं, तिथपर्यंत मी जावं, मी त्याच्यासाठी प्रयत्न करावेत, मी त्याच्यासाठी कष्ट घ्यावं, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तो प्रत्येक मार्ग अवलंबावा. कदाचित तो अशक्य देखील असू शकतो. असं नाहीये की पेत्र अगोदर पाण्यावर चाललेला आहे, असं अजिबात नाहीये की पेत्राने याचा अगोदर अनुभव घेतलेला आहे, परंतु त्याच्या मनामध्ये न जाणो कशा रीतीनं ही बाब आली की तो म्हणत आहे की मला आपल्याजवळ येण्यासाठी तुम्ही बोलवा. आणि त्यावेळेस जो कोणी आज ख्रिस्ताजवळ येऊ इच्छित आहे, तो कसाही असो, कितीही त्यानं पाप केलेला असो, कोणत्याही वाईट प्रसंगामधून तो गेलेला असो, आज ख्रिस्त त्याचा स्वीकार करतो. आणि म्हणून तो पुढच्या वचनामध्ये म्हणतो, 29 वचन म्हणतं की आणि त्याने म्हटले, ये. ख्रिस्ताची खूप इच्छा आहे की आपण सर्वांनी त्याच्याजवळ यावं. ख्रिस्ताला खूप आवड आहे की जर कोणी त्याच्याजवळ येत असेल, कारण ख्रिस्तामध्ये तारण प्राप्त होत आहे. हे तारण देण्यासाठी ख्रिस्त आपल्याला पाचारण करतो, आणि आज आपल्या सर्वांना देखील तो हेच म्हणत आहे की तुम्ही या. विश्वासानं पेत्रानं कदाचित प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलं असेल की प्रभूजी, जर आपण असाल तर मला येण्यासाठी सांगा. आणि ख्रिस्त देखील म्हणत आहे की ये. ख्रिस्ताला देखील माहित आहे हा व्यक्ती कधी पाण्यावर चाललेला नाही, परंतु जर याची इच्छा आहे तर त्यानं यावं. आणि मग पुढचं वचन म्हणत आहे की तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला. अद्भुत कार्य आहे. ही गोष्ट ना कधी पेत्राच्या जीवनामध्ये अगोदर घडलेली असेल, कारण पेत्र हा कोळी होता, तो मासे धरणारा होता. मासे धरण्यासाठी त्याला जाळी लागत असे, नाव लागत असे, त्याच्यातून तो जाऊन मासे धरत होता. या अगोदर तो कधीही समुद्राच्या मध्यभागी जाऊन पाण्यावर उतरून त्यानं कधीही मासे धरलेले नाहीत, ना तो पाण्यावर कधी उभा राहिलेला आहे. परंतु आताचं वचन म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं ज्यावेळेस ये म्हटलं, त्यावेळेस तो आला, आणि वचन म्हणतं की तो पाण्यावर चालू लागला. हे सामर्थ्य आहे ख्रिस्ताकडे जाण्याचं. हे सामर्थ्य आहे परमेश्वराच्या वचनामध्ये चालण्याचं. पाणी काय आहे? अर्थातच पाणी आपल्याला बुडवणारा भाग आहे. पाण्यावर आपण कोणीही उभा राहू शकत नाही. हे वचन आपल्याला आज प्रेरित करत आहे. जी गोष्ट आज आपल्याला बुडवू शकते, जर आपण ख्रिस्ताकडे जात आहोत, जर ख्रिस्ताच्या सामर्थ्यानं जात आहोत, आणि ख्रिस्तानं जर आपल्याला पाचारण केलेलं असेल, तर त्या आपल्याला बुडवणाऱ्या सर्व गोष्टींच्या वर आपण चालू शकता. जे पाप आपल्याला अगोदर बुडवत होतं, जर आपण ख्रिस्तामध्ये चालत असाल तर त्या पापाच्या वर तुम्ही चालू शकता. ते पाप तुमच्या पायाच्या खाली राहील. आज आपल्या प्रत्येकांना बुडवणारं पाप आहे. आपल्या प्रत्येकांना खाली ओढणारं पाप आहे.
परंतु त्यावेळेस ख्रिस्त आपल्याला पाचारण करत आहे की तुम्ही जर माझ्याकडे येत असाल तर तुम्ही कधीही बुडणार नाही. वचन तर आपल्याला सरळ सांगत आहे की पेत्र पाण्यावर चालू लागला. तो ख्रिस्ताकडे जात होता म्हणून आज पाण्यावर तो चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. आणि ही स्टोरी आपल्याला माहित आहे की ज्या वेळेस तो चालू लागलेला होता, किती पावलं चालला माहित नाही, परंतु जेवढी केवढी पावलं चाललेला आहे तो विश्वासानं चालला आणि पाण्याच्या वर चाललेला आहे. ख्रिस्तानंतर जर कोणी पाण्यावर चालताना आपल्याला शास्त्रामध्ये पाहायला मिळत आहे तर तो पेत्र आहे. आणि मग वचन आपल्याला सांगत आहे की त्याचं लक्ष विचलित झालं. त्याचं लक्ष ख्रिस्ताकडे होतं म्हणून तो पाण्यावर चालत होता, परंतु आता वादळाकडे लक्ष त्याचं गेलं आणि तो लगेच बुडू लागला. आपण ही मालिका पाहत आहोत, ज्या मालिकेमध्ये आपण शिकत आहोत की देवावर लक्ष केंद्रित करणे. ज्यावेळेस आपलं लक्ष देवापासून विचलित होईल त्यावेळेस नक्कीच आपण बुडायला लागू. आणि म्हणून आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपला हा जो आध्यात्मिक प्रवास आहे तो जर यशस्वी करायचा असेल, न बुडता पापाच्या वर चालायचा असेल तर ख्रिस्ताकडे बघूनच चाललं पाहिजे. ख्रिस्ता व्यतिरिक्त दुसऱ्याकडे आपण लक्ष देऊ नये. परंतु सैतान आपल्याला ख्रिस्तापासून आपलं लक्ष विचलित होईल त्याकडे पुरेपूर प्रयत्न करतो. खूप साऱ्या अशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घेऊन येईल. विशेषतः तरुण लोकांसाठी अनेक साऱ्या अशा गोष्टी आज या युगामध्ये आलेल्या आहेत ज्यात सर्वांकडे पाहून तरुणांचं मन विचलित होतं आणि ते ख्रिस्ताऐवजी जगिक सर्व गोष्टींकडे आपलं लक्ष देत आहेत. ख्रिस्तापेक्षा जास्त आनंद जगिक गोष्टी त्यांना देण्याचा सैतान प्रयत्न करत आहे. आज असाच भाग आपल्या जीवनामध्ये जर होत असेल तर आजचं वचन आपल्या सर्वांसाठी आहे, जे वचन म्हणत आहे की आपलं लक्ष विचलित होता कामा नये. आपण आपलं लक्ष ख्रिस्ताऐवजी अडचणींकडे, इतर कोणत्याही अट्रॅक्शनकडे, आकर्षणाकडे करू नये, तर आपण आपलं सर्व लक्ष ख्रिस्तावर केंद्रित करावं. कारण हा विश्वासाचा प्रवास आहे, हा आध्यात्मिक प्रवास आहे, हा ख्रिस्ताकडे जाण्याचा प्रवास आहे. आणि ज्यावेळेस तो बुडू लागला, वचन म्हणत आहे की तो ओरडून म्हणाला की प्रभूजी मला वाचवा. आणि येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? ज्यावेळेस तो बुडू लागला त्यावेळेस त्याने देवाला प्रार्थना केली, ख्रिस्ताला प्रार्थना केली की प्रभूजी मला वाचवा. आणि वचन म्हणतं की प्रभू येशू ख्रिस्तानं तत्क्षणी विलंब न लावता आपला हात लांब केला आणि त्याला धरून वर आणलेला आहे. ख्रिस्त आपल्याला वाचवण्यासाठी नेहमी समोरच आहे. ख्रिस्त आपला हात लांब करत आहे. आपली गरज, आपलं कार्य इतकंच आहे की आपण आपला हात ख्रिस्ताच्या हातामध्ये द्यावा. ख्रिस्त आपल्याला परत वर उचलेल. ज्या कोणत्या ठिकाणामध्ये तुम्ही बुडाला असाल, ज्या कोणत्या पापामध्ये अडकला असाल, ज्या कोणत्या पापातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असाल, ख्रिस्त आपला हात आज तुमच्या समोर करत आहे. त्याचा हात धरा, तो तुम्हाला वर काढेल. पुढचं वचन म्हणतं की त्यावेळेस तो त्याला प्रश्न विचारत आहे की अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? मनामध्ये जो कोणता संशय असेल, ख्रिस्तामध्ये येण्या अगोदर किंवा ख्रिस्तामध्ये आल्यानंतर ख्रिस्त आपल्याला नक्कीच विचारेल की आज आपण मनामध्ये संशय का धरतो, कोणत्याही गोष्टीबद्दल. ज्या कोणत्या गोष्टीबद्दल संशय असेल तो सर्व संशय घेऊन ख्रिस्तापर्यंत जा आणि ख्रिस्ताला म्हणा की परमेश्वर प्रभू, माझा हा अविश्वास तू दूर कर. 32 वचन म्हणतं की मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. आणि त्यानंतर हे दोघे जण मिळून तारवामध्ये चढले. जिथं तो बुडत होता ख्रिस्तानं त्याला वर धरलं आणि आता ते दोघं जण पाण्यावर उभे आहेत, त्या समुद्रावर उभे आहेत आणि दोघं जण चालू लागले. आज ख्रिस्तानं त्याचा हात धरलेला होता, ख्रिस्त त्याच्या समवेत होता म्हणून आता तो बुडत नाहीये. दुसरा कोणी असता तर तो नक्कीच बुडाला असता. आणि म्हणून आज जर पापाच्या वर चालायचं असेल, पापाच्या वर पाय देऊन उभं राहायचं असेल तर आपल्याला ख्रिस्ताचा हात धरता आला पाहिजे. ख्रिस्तानं या पापावर विजय मिळवलेला आहे. आणि म्हणून आजचं वचन आपल्या सर्वांसाठी आहे की ज्यावेळेस आपल्या जीवनातल्या सर्व पापावर विजय मिळवायचा असेल किंवा त्या पापाच्या वर चालायचं असेल तर आज आपण ख्रिस्ताचा हात धरावा. आपलं लक्ष आपण विचलित करू नये. ख्रिस्ताकडे आपलं लक्ष केंद्रित करणे
आणि आपण सर्वजण देवाकडे चालत राहणे. परमेश्वर या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.